संत सद्गुरु बाळूंच्या नावानं चांग भलं. श्री सद्गुरुनाथ सदकाळेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. मामांच्या तत्काळ कृपेची घटना, अगोचर गम्य विचक्षणा, असंख्य भक्तांचे ओघनाना, मामापाशी लागलेली. अनेक गंभीर संकटातून व्हावयाशी विमोचन, गरीब भोळे भक्तजन आस ठेवून मनेती. इसवी सन 1960 घटना. शिवाजी पांडुरंग पाटील माळुंगेकर यांना दैवी प्रत्यय देती मामा, त्यांची साध्यंत हकीकत. शिवाजी प्रथम अप्पांचे वाडी साजातसे, दळवी पुजाऱ्यापाशी तेथून सोबतीस घेऊन त्याशी सुरपल्ली सईतशी. सुरूपली पाशी मामांचा तळ, गाव शेजारील माळावर दोघे पावती सायंकाळ सुमार. मामापाशी तळावरी शिवाजी पाटलांची आई सौ पार्वती बाई, 3 महिने अत्यंत आजारी, लागी राणे रोग व्याधीने. 3 महिने अन्न पाणी गेली अतिशय खंगोनी. म्हणून पांडुरंग पाटलांनी आपल्या मुलास धाडलेले. स्वतः राहती पत्नीपाशी, जवळ तिच्या शुश्रूषेशी, शिवाजी मार्फत पुजाऱ्याशी धाडिती मामाशी घालण्या साकडे. दोघे येती तळावर, करती मामाशी नमस्कार. मामा पुजाऱ्यास पुसती बरोबर, कोण आहे हाय समान. पुजारी उत्तरते त्यावर, हा शिवाजी पाटील माळुंगेकर, पांडुरंग पाटलाचा शे पुत्र, माळुंगे गावचा. मामा पुसते शिवाजीस, माझ्या पाशी कालास, पुजारी आहे सोबतीस, म्हणून हद्दीत घेतले. शिवाजी मामांशी सांगत असे, आई अत्यंत आजारी असे, 3 महिने उपाशीच अशी, वर्ज केले अन्न पाणी. मामा घेती हाती पायतण, जमिनीस करती 2 दाताडण, 2 भयंकर शिव्या हासडून, स्तब्ध राहती क्षणभर. नंतर शिवाजाने पुजारी तळावरी मुक्काम करे, सकाळी उठे राम प्रहरे, मामा बोलती तयाशी. शिवाजी तुझ्या अरे, जिथे आहे का मेली का पारे, तूही थेच अजूनही बरे, मीही आहे थेच. मामांच्या बोलाने शिवाजी घाबरे, मामा तयास पाठवती त्वरे. घरी ऊन पातशे तरा, आई उठून बसलेली. बहीण सांगे रात्री सुमारास, आई अचानक उठून बसत, मुख प्रक्षाळून भाकरी खात, भूक लागली म्हणून. शिवाजी 60वे रात्रीचा प्रकार, मामांचे 2 भूमीस प्रहार, आणि 2 शिव्या भयंकर, तेव्हाच व्याधी गेली अशी.
ओ शिव्याने अभद्र वचन यांचे प्रत्यंतर भक्ताशी पूर्ण आदिव्याधी निवारण मामांचे शब्द सामर्थ्य दुर्गतीस व्याधीस शिव्या भक्तांना स्वतःलाच वाटाव्या नीलीलायशा विलक्षण दिव्या भक्ताशी अभय अनुभव पुढे आरोग्य होई आहे शिवाजी अनुभवी प्रत्ययही ऐशा कित्येक लीलांची गणती नाही क्षणोक्षणी घडलेल्या ऐश भक्तास जयाचे प्रत्यंतर त्याने कन भजावे मानुन ईश्वर त्यांच्या दुःखाचा परिहारा क्षणार्धात झाला अशी भक्त होनी संकटग्रस्त ज्यावेळी मामा पाशीत शिव्या भडी मार मामा करीत भक्ता सोय कल्याण दुष्ट ग्रह दुष्ट बाधा आदि व्याधी नाना आपदा मामांच्या वचनाचे होत परांगदा याचा प्रत्यय सदभक्ता भोळे भाबळे भक्तजन नाना संकटानी गांजून येती मामांच्या दर्शना तेथे कल्याण पावती ऐसा कैक जणांचा अनुभव सांप्रती सप्रमाण सिद्ध सर्व मग या वाचून कोणता देव या समष्टीने भजावा भक्तवत्सल कणवाळू रूप सत्वर तत्पर कृपा स्वरूप चिर प्रसन्न वरदान सुख रूपा सच्चिदानंद घन कोण आहे अवतारी लीला संख्यात समाधी नंतरे अव्याहत सदभक्तांचा ओघ वाहत आत्मापुरी वाढला मामांच्या सामर्थ्याची प्रचिती क्षणोक्षणी अनुभूती प्रत्यक्ष प्रमाण ही ग्रंथी निर्मिती साध्यंत उदाहरण प्रत्यक्ष ग्रंथ लेखकाच्या जन्माधीचा हा संकल्प परम चैतन्यांचा कोणी महाराज बेळगाव सद्गुरु कृपे सिद्धीशी जाता दासानुदास निमित्त मात्र ऐशलीलांचे लेखन सत्र समाधी नंतर हे सतत यांचा उगम प्रभाव व्याहत वाढता सदैव राहील म्हणून समाधी नव्हे अवतार समाप्ती संताच्या कार्याची लौकिकार्थ समाधी नंतर प्रवाभी होती लक्षपटीने सत्पुरुष आय जैसा मृत कुंभ सागरी फुटून सागर अमृत करी जैशी दैवी विभूती विवरे असंख्याता व्यक्त रूपे अनेक पठित सामर्थ्य सद्भक्तांशी अनुभवेत प्रभाव जाणीव दृष्टांत दुग्गोचर दिवसानुदिवसा तयांचे वर्णन निरूपण अशक्य प्रायाशे जाण किंचित अनुभवे उत्तीर्ण अंतःकरण पालटावे मामांच्या अवताराचा हेत क्षणभर प्रश्न विचार अंतरात कौन्या कारणे अवतारित देह धारणे लौकी लौकिक दृष्ट्या उच्च कुळ अथवा व्यवसाय उच्च थोर ज्ञान शिक्षण कला कौशल्य का प्रसिद्धी मिरवणे केवळ ज्ञजन पामर राणीवने कष्ट त्या पार करण्यासाठीच उद्धार अज्ञ दुर्लक्षित समष्टीचा
ज्ञानार्जन तपधनमान अलौकिक व्यवहार सन्मान समस्त समजुते सछेद देऊन विश्ववंद्य ठरले जगी कोणासे न कळे पार ज्यांच्या लिलांचा अनुमात्र म्हणून देव वंदनीय थोर याही स्वरूपे ठरताते असंख्यात दुर्लक्षित जन अप्रपंच कष्ट ती सामान्यपणे त्यापर्यंत स्वतः पोचून आयुष्य उजळती तयांची साधोनी कल्याण तयांचे समृद्ध यह परलौकिकाते उजळती सामान्य आयुष्याते म्हणून दैवी विभूती स्वकर्मे संसारी रत अपार दुःख कष्ट भोगत स्वये जाऊन त्यांच्या जीवनात कृतार्थ सार्थक जीवन करीती रूढार्थाने व्यवहारात ज्या मार्गे चालणे अशक्य होत त्या मार्गे आयुष्य क्रमित परम उत्कर्षाप्रत यशस्वी हाय असे उचित मानदंड व्यक्तिमत्वाभ्यासने अखंड दैवीभूतित्वाचे प्रचंड आत्मप्रचितीला पठनकर्त्याने सद्भावा आत्मानुभवावा अवतारे देवत्वाचा पुरावा प्रत्यक्ष प्रत्ययास येईला ज्यावर असे पांडुरंगाची कृपा तयाचा परमार्थ होय सोपाती धरोनी चालवी भक्तिपंचा सुखरूप होई जन्म हा या पंथेची मार्गक्रमण भेटती साधू संत जन सांभाळती जीवलग होऊन सार्थक करती जन्माचे त्यांचे वचने विश्वास सतकर्ताने जागृता क्षणभंगुर हे आयुष्य याचे भान सावे रोकडा व्यवहारी प्रत्यय सांप्रती समर्थ पूर्वाय बाळू मामांचे धरावे पाय सदाचारी वृत्तीने सदाचारी सात्विक वृत्ती सद्भक्तीची ज्योत तेवती येणेच भगवत प्रेम प्राप्ती नरदेह सार्थके लावणे मनुष्य जन्माची सार्थकता सदाचारी जीवने वर्तता परोपकारी काया लावता आयुष्याचे सोने होई हाच संताचा अवताराचा हेत सदैव ठेवा विध्यानात भय भगवंत संता भिन्नत्व हेची सार जाणावे इतीची करणे लेखन सीमा समग्र व्यक्तिमत्व परिक्रमा उत्तीर्ण व्हावे परिवर्तना जीवनी स्वतःच्या आनुनी या सत्कार्याशी प्रवृत्ता सद्गुरु कृपेचा वरद हस्त पाराशर गोत्र बाळा सावंत फोंडा कनकवली ग्रामीस्थ श्रीमद गगनगिरीची मनीषा समग्र ग्रंथ लेखनी उत्कर्षा दीपकताई महाराज सदिच्छा आशीर्वाद पूर्णतः श्री किसन महाराज रामदासी आशीर्वाद रूपे पाठीशी बहुमोल साय स्वरूपाशी सदोदित मार्गदर्शनी बेळगावचे काणे महाराज तयांचे मामा शीत गुज
ग्रंथरूपे आयुगे सहज पूर्णत्वासा झाले. श्रावण वद्य एकादशी आखरनाम संवत्सराशी शालिवाहन शके को तेतिशी गुरुवार आरद्रा नक्षत्र दिनी. समस्त सायक संतजन आयाशी विनम्राभिवादन. त्यांच्याच दिव्य कृपे पूर्ण लीलामृतये पूर्णत्वाशी. मामांच्या कृपेची अनुभूती क्षणोक्षणे अनुभवती प्रचिती. त्यांचीच समग्र पोच पावती पठण करत्या सामोरी. सद्गुरुशी अर्पण ग्रंथ पुष्प त्यांचेच चरणी सुखरूप. ज्यांच्या कृपा बळे निर्विकल्प संकल्प पूर्णत्वा पावला. दासानुदास करता लेखन अल्पमती कृदशे निवेदन. विष्णू शर्मा वशिष्ठ गोत्रोत्पन्न हेरे चंदगड ग्रामेचा. इति श्री आत्मापूर स्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्र ग्रंथ 21 अध्याय. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग भलं.